नमस्कार. प्रथमतः सर्व बदलापूरकरांना मी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त शुभेच्छा देतो. तसेच जयंतीच्या अनुषंगाने काही महत्वाची आव्हानं आहेत ती मी करू इच्छितो. आपल्या हद्दीमध्ये एकूण 4 ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या अनुषंगाने मिरवणुका निघणार आहे आणि त्या ठिकाणी आपण अतिशय कडेकोट असा बंदोबस्त लावलेला आहे. म्हणजे जवळजवळ 60 कर्मचारी आणि 50 होमगार्ड्स आणि त्याचबरोबर 5 अधिकारी म्हणजे असा हेवी बंदोबस्त आपण त्या अनुषंगाने लावलेला आहे. बंदोबस्त लावण्यामागे उद्देश हा आहे की जो जयंती उत्सव आहे तो अतिशय चांगल्या पद्धतीने सर्वसामान्य जनतेला साजरा करता यावा. खरं तर महत्वाचं आव्हान असंही आहे माझं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान निर्मिती करून आपल्याला शिस्तीमध्ये नियमामध्ये राहण्यासाठी वचनबद्ध केलेला आहे आणि तेच जे म्हणजे कायदा निर्मिती झालेली आहे त्या कायद्याचं पालन सर्वांनी करणं. म्हणजे आपल्या हद्दीमध्ये समजा डीजे किंवा इतर जे मोठे वाद्य आहेत त्याला परवानगी नाही, तर ते कोणीही मिरवणुकीच्या अनुषंगाने वापरू नये असं मी या ठिकाणी आवाहन करतो. तर त्या जयंतीच्या अनुषंगाने आपण इतर कुठली तरी संस्कृती वाढवण्यापेक्षा वाचन संस्कृती वाढवण्यावर भर द्यावा. म्हणजे अगदी वांगणीचे जे आपलं मंडळ आहे त्या ठिकाणी त्यांनी यावेळेस असं आवाहन केलंय की प्रत्येकाने म्हणजे या जयंतीपासून पुढच्या जयंतीपर्यंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संदर्भातलं एक तरी पुस्तक वाचायचं. म्हणजे असं आपण त्या ठिकाणी आवाहन केलेलं आहे आणि त्या ठिकाणच्या तरुणांनी आपल्याला चांगल्या प्रकारे प्रतिसादही दिलेला आहे. तर हीच वाचन संस्कृती आपण वाढवावी आणि तेच खरं तर आपल्याला बाबासाहेबांबद्दल जे आपलं प्रेम आहे, प्रेरणा आहे ती त्यामधून आपण दाखवून देऊ शकतो. तर निश्चित जी उद्या जयंती होते ती चांगल्या प्रकारे साजरी व्हावी यासाठी मी सर्वांना शुभेच्छा देतो आणि माझा संदेश संपवतो. थँक्यू.